भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने पुन्हा एकदा आमचे नमस्कार, आमचे अभिनंदन आणि देवाचा आशीर्वाद तुमच्यावर येऊ. कारण नीतिवचन, नीतिसूत्रे 10:6 म्हणते, प्रॉव्हर्ब्स 10:6, नीतिसूत्रे 10:6 मध्ये, जे नीतिमान आहे त्यांच्या मस्तकी, त्यांच्या डोक्यावर देवाचा आशीर्वाद असतात. तुम्ही नीतिमान आहे, येशूच्या रक्ताने तारण मिळवून तुम्ही नीतिमान झालेला आहे. आजच्या वचनात जाऊया. स्तोत्र संहिता 130 त्याचं 7 वचन, Psalm 130:7. स्तोत्र संहिता त्याचं 130:7 वचन पाहूया. ये इस्रायला, परमेश्वराची आशा धर, परमेश्वरावर भरोसा ठेव, कारण परमेश्वराच्या ठाई दया आहे, त्याच्या जवळ उद्धार विपुल आहे. आमचा विश्वास, आमचा भरोसा, आमच्या आशा देवावर असायला पाहिजे.
कारण त्याच्याकडं दया आहे आणि पुष्कळ उदार म्हणजे तो आम्हाला माफ करून देतो. पहिलं तुमचा भरोसा देवावर ठेवा. इर्मिया 17 अध्याय 7 आणि 8 मध्ये पाहत आहे. जेरेमिया 17:7 and 8. इर्मिया 17:8 7-8. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याच्या भावविषयी परमेश्वर आहे. भाव देवावर ठेवायला पाहिजे. भावाचा विषयी परमेश्वर असू दे. परमेश्वराला सोडून कोणावर भरोसा नाही आहे. तो कसा राहणार? तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुले नदी किनारी पसरेल. उन्हाची जलई येते तिला तो भिणार नाही. त्याचे पाने हिरवी राहतील. आवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. वचन राहू दे, जरा तुम्हाला समजून सांगतो. कसला वृक्षासारखा असणार? जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. म्हणजे नदीच्या किनारे जे वृक्ष लावलेलं आहे ते कसं असणार? आणि आपले मुले आपल्या जड नदी किनारे पसरून जाणार, सगळीकडून पाणी घेणार. आणि किती ऊन लागू दे, उन्हाचे जलही त्या भिणार नाही. कारण काय? पाणी येत राहिले. माझे पाने कधी सुकणार नाही, नेहमी हिरवे राहतील. आणि पाऊस नाही पडलं त्या वर्षामध्ये सुद्धा मला चिंता पडणार नाही. कारण माझं फल, माझा आशीर्वाद कधी सुटकार होणार नाही. किती चांगला परमेश्वर व्हा. म्हणजे देवावर भाव ठेवा, देवावर विश्वास ठेवा. म्हणजे तुमचं जीवन नेहमी हिरवेगार फलदायक असं जीवन असणार. स्तोत्र संगीता 52:8 मध्ये, Psalm 52:8, 52:8 मध्ये दाऊद म्हणतो, मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे. देवाच्या दयेवर सदा सर्व काळ माझा भरोसा आहे. माझा भरोसा देवाच्या दयावर, देवाच्या कृपावर आहे. तर मी नेहमी हिरव्यागार जैतून झाडासारखा असणार. माझ्या जीवनामध्ये कधी रिकाम पडणार नाही, कमी पडणार नाही, मी उजळून जाणार नाही. किती चांगला भरोसा बघा. देवावर भरोसा. कारण आमचा देव काल, आज आणि उद्या सर्वदा एकसारखा आहे. येशू ख्रिस्त एकसारखा आहे. काल होता तो आज पण आहे, उद्या पण आहे. इब्रिकरांस पत्र 13:8 असं म्हणते. Hebrews 13:8. येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे, एकसारखा आहे. 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताने ज्या चिन्ह चमत्कार केले, लोकांना तारणामध्ये आणले, लोकांच्या आजारपणा दूर केले, पांगळ्यांना चाळे लावले, तो येशू आज पण आहे. आज पण तो जिवंत आहे. तो सामर्थ्याचं काम करतो. तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवा. नीतिसूत्रे त्याच्या 29:25 असं म्हणते. Proverbs 29:25. नीतिसूत्रे 29:25. मनुष्याची भीती पाशरूप होते, पण जो परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचं संरक्षण होते. तामिळमध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर त्याला उंच स्थानामध्ये त्याला ठेवणार. ते मनुष्याला भिवू नका. ते फंद्यासारखं असणार. पण देवावर विश्वास ठेवा. तुमच्या सुरक्षा करणार, रक्षण करणार आणि उंच जागेवर परमेश्वर तुम्हाला उभा करणार. नीतिसूत्रे 28 अध्याय 25 म्हणते. Proverbs 28:25. लोभी मनुष्य तंटा उपस्थित करतो, पण परमेश्वर भाव ठेवणारा दष्टपुष्ट होतो. वाह, दष्टपुष्ट होतो. आमच्या सारखा. कारण मलाकी 4:2 म्हणते, मलाकी 4:2, मलाकी 4:2 म्हणते.
पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे त्या तुमच्यावर न्यायत्वाचा सूर्योदय पावेल, त्याच्या पंखाच्या टाई आरोग्य असेल, तुम्ही गोठ्यातल्या वत्साप्रमाणे बाहेर पडून भागडाल. गोठ्यातल्या वत्स कसा असतो? खाऊन पिऊन मस्त असतो ना. देवावर भाव ठेवा. एक तर देवावर भाव ठेवलं, तुमच्या जीवनात काही उणे पडणार नाही, कमी पडणार नाही. दुसरं, देवावर भाव ठेवलं की तुम्ही नेहमी हिरवेगार असणार, हिरवेगार, सुकणार नाही. आणि उंच स्थानामध्ये देवबाबा तुम्हाला ठेवून तुमचे संरक्षण करणार. आणि 112 स्तोत्र संहिता 6, 7, 8 म्हणते, Psalms 112 verse 6, 7, 8 स्तोत्र संहिता 112, 6, 7, 8. तो कधीही डळणार नाही. नीतिमानाचे स्मरण सर्व काळ राहील. तो वाईट बातमीला भिणार नाही. त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अटल राहते. कोणी काय पण बोलू दे, मला काय चिंता नाही आहे. देवावर भाव ठेवा, त्याचे मन स्थिर असते. आपल्या शत्रूची गत आपल्या इच्छेप्रमाणे झालेले पाहीपर्यंत तो भिणार नाही. कारण देवावर भाव ठेवलेलं ना. किती शत्रू आमच्या विरुद्ध येऊ दे, काय आम्हाला चिंता नाही आहे, काय होणार नाही आहे. देवावर भाव ठेवले, देवावर विश्वास ठेवलेला आहे. म्हणून पहिलं आणखीन एक गोष्ट सांगतो. स्तोत्र संहिता 32:10 मध्ये, Psalm 32:10 स्तोत्र संहिता 32:10. दुर्जनाला पुष्कळ धोके भोगावे लागतात. परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्या भोवती वात्सल्याचे वेष्टन असते. तुम्ही देवावर, परमेश्वरावर भाव ठेवला तर तुमच्या चारोभोवती देवाची दया, देवाचे वात्सल्य तुम्हाला सारं वेष्टन असते. तुम्हाला घेरून देवाच्या दया आहे. तुम्हाला घेरून देवाचा देवदूत आहे. स्तोत्र संहिता 34:7 मध्ये, Psalm 34:7 स्तोत्र संहिता 34:7 मध्ये, परमेश्वराचं दूत त्याच्या भय धरणाऱ्यास भोवती चावणी देतो आणि त्याचं संरक्षण करतो. तुमच्या चारोभोवती देवबापा आपल्या संरक्षण देतो. 125 स्तोत्र संहिता 2 वचनामध्ये, Psalm 125:2 125:2 मध्ये, यरुशलेमच्या सभोवती डोंगर आहेत, तसं परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकास भोवती आहे. परमेश्वर स्वतः तुम्हाला घेरून आहे, काय भीती नाही आहे. म्हणून देवावर भाव ठेवा, सर्व आशा तुम्हाला भेटणार. तुम्ही हिरवेगार झाडासारखा असणार. आणि दुसरी गोष्ट, आपण ते 130:7 पुन्हा पाहूया. 130:7 स्तोत्र संहिता. ये इस्रायला परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या टाई दया आहे, त्याच्याजवळ उदार विपुल आहे. दुसरं, पहिलं तर देवबापा तुम्ही भाव ठेवला तर अष्टपुष्ट ठेवणार. त्याच्याकडे दया आहे आणि उदार विपुल आहे. यशाया 55:7 मध्ये, यशाया 55:6 मध्ये, 7 मध्ये, 7 राईट. दुर्जन आपल्या मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनाचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याच्यावर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. चांगलं वाचा बघा. तुम्ही दुर्जन आहे, तुम्ही अधर्मी आहे, पुष्कळ पाप केलेलं आहे, पण ते सगळं सोडा आणि परमेश्वराकडे वळून घ्या. तो तुमच्यावर दया करील. आमच्या देवाकडे वळो. देव आमचा देव आहे. आम्हाला सृष्टी केलेल्या देवाकडे वळा. ज्या येशू ख्रिस्त प्रभू तुमच्यासाठी वधस्तंभावर खिळलेला गेला, तुमच्यासाठी जीव दिला, रक्त वाहिला, त्याच्याकडे वळा, कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल. माझ्याकडे या, मी तुम्हाला क्षमा करेल असं म्हणणारा कोण आहे? पण येशू प्रभू म्हणतो, माझ्याकडे वळा.
कारण तुम्हाला क्षमा करण्यासाठी माझ्याकडे भरपूर दया आहे. तुम्ही लोक 15 अध्यायामध्ये एक गोष्ट पाहत आहे. एक वडिलाचे 2 मुले होते. तो लहान काय केला, वडिलाला म्हटला संपत्ती म्हणजे माझा भाग वाटून द्या. बापाने वाटून दिलं, ते सगळं ते वाटून दिलं. हा जागून सगळ्याचा वाटाळा केला, सगळ्या धनाचा बर्बादी केला, दुष्ट जीवन. बायबल म्हणते वेश्याकडे गेला, सगळं पैसे बर्बाद झालं. नंतर त्याला देशामध्ये दुष्काळ आला, खायला काय नाही, भूक लागली. नंतर त्याच्या दिमाग ठिकाणामध्ये येतो. तो म्हणतो हो माझ्या घरामध्ये नोकरांना पण भरपूर भेटते, पण इथं मी भूक प्यासा आहे. मी एक काम करतो, मी उठून माझ्या पित्याकडे जाणार, बापाकडे जाणार, म्हणणार पित्या मी तुझ्याविरुद्ध स्वर्गाविरुद्ध पाप केलेलं आहे, मला क्षमा कर. मला तुझा मुलगा म्हणून घेऊ नको, पण तुझ्या नोकर म्हणून घे, मी यायला तयार आहे. आणि तो परत आलाय पित्याकडे. पित्याने ते पाहून, दूर त्याला पाहून धावत गेला, त्याला उराशी घेऊन चुंबन केलं. म्हणता ये बेळा. तो म्हणतो देवा बाबा बाबा मी पाप केले, तुझा मुलगा नाही आहे, मुलगा म्हणायला मला योग्य नाही आहे. अरे गप इकडे. घरी आणून वाह चांगलं खाणं पिणं, चांगले कपडे, अंगठी, चांगले नवीन जुते, हे सगळं दे बाबा. तो पिता म्हणतो माझा मुलगा हरवला होता, मेलेला होता, पण परत आला ना, बस तुम्ही परत या ना देवाकडे. ज्या देवाने तुम्हाला सृष्टी केलेलं आहे, ज्या देवाने तो तुम्हाला सृष्टी केला म्हणून येशू ख्रिस्त तुमच्यासाठी माझ्यासाठी जीव दिला. कारण वडील आणि आईस आपल्या मुलासाठी जीव द्यायला तयार होते, तसं देव ज्याने आम्हाला सृष्टी केलं तो आमचा बापा आहे, तो आमच्या आई आहे. तुमच्यासाठी मी आईसारखा राहणार, बापासारखा राहणार असं परमेश्वर म्हणतो. म्हणून तुमच्यावर आमच्यावर प्रेम करून येशू ख्रिस्त या जगामध्ये तो देव होता, मानव म्हणून आला, सगळं दुःख आमच्यासाठी सोसला त्याने. शेवटी तुमच्या आमच्या पापाकरिता त्याने आपला जीव द्याला. कारण निष्पाप जगामध्ये कोणी नाही, सगळ्यांनी पाप केलेलं आहे. रोमक्रंसपत्र 3 अध्याय 23-24 म्हणते, रोमन्स 3:23-24, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. पुढचे वचन, पण देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्याद्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. विनामूल्य. कारण येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी सगळं खंडने भरून घेतले, त्याने तुमच्या आमचे पाप आपल्या अंगावर घेतले. आता मुक्ती आम्हाला विनामूल्य भेटते आणि आम्हाला देवबापा नीतिमान बनवतो. येशू माफी देण्यासाठी एवढं पैसे द्या तर तुमच्या पापाची क्षमा होईल असं नाही म्हणत. नाही, मुफ्तनी. कारण येशूने सर्व काही क्रूसावर त्याने किंमत चुकवलेली आहे. तुमच्या माझ्या पापाची किंमत चुकवलेली आहे. फक्त विश्वास धरा. येशू प्रभू तो आमच्या सृष्टीकर्ता आहे, मला क्षमा कर, तुझ्याकडे दया आहे, तारण आहे. आज तुम्हाला तारण भेटेल. आणि देवावर भाव ठेवा, तुमचं जीवन यशस्वी आणि हिरवेगार असणार. चला प्रार्थना करूया. पवित्र देवा धन्यवाद प्रभू राजा. इस्रायल देवावर भाव ठेवावा. देवाकडे दया आहे आणि पुष्कळ उद्धार आहे प्रभू. तो क्षमा करण्यासाठी आज पण मन उघडून ठेवलेलं आहे. आता जे कोणी म्हणतात प्रभू येशू मी खूप पाप केलेलं आहे, खूप चुकी केलेलं आहे, गुन्हा केलेला आहे, मला क्षमा कर. तो आमच्यासाठी सर्व कण्णी भरलेला आहे. आमच्या पापाचा दंड तू स्वतः आपल्या अंगावर घेतलेला आहे. क्रूसावर एवढं वेदना तू सहिले प्रभू.
हे सर्व आमच्यासाठी असं म्हणणारे तुझ्याकडे पापक्षमा प्रत्येकानं पापक्षमा भेटतो सगळं पापाला हटव तुझ्या रक्ताने शुद्ध कर प्रभू तुझे लेकर बनव तुझे दया त्यांना भेटू दे आणि तुझ्यावर भाव ठेवलेला आहे जीवनाचे सर्व कष्ट निघून जाऊ दे सर्व वेदना निघून जाऊ दे हे हिरवेगार जीवन त्यांना त्यांच्या मुलाबाळांना आणि घरांना तू देण्यासाठी मागतो प्रभू तो म्हटला माझ्या नावाने जे काय तुम्ही मागा मी करेन म्हटला प्रभू आम्ही येशूच्या नावाने मागत आहे प्रभू प्रत्येक आशीर्वाद प्रत्येक घरामध्ये येऊ दे प्रत्येक जीवनामध्ये येऊ दे प्रभू त्यांचे जीवन आजच्या दिवसापासून हिरवेगार असू दे येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा आमेन आमेन गॉड ब्लेस यू पुढच्या रविवारी 3 वाजता पुन्हा भेटूया इतरांना सांगा ते पण आशीर्वाद भेटून घेणार तुमच्याद्वारे गॉड ब्लेस यू आमेन आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च बेतेल चर्च रोड कामराज हायस्कूलचा मागे 90 फीट रोड धारावी मुंबई 17 आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 932334249695